तुमचं राव काम लाल बहादूर शास्त्री सारखं आहे. मूर्ती छोटी परंतु कीर्ती मोठी. 3, 2, 1. नमस्कार. नमस्कार सचिन कुमार, काय चाललंय? काय तुमचाच फोन नाही, आवाज नाही, कानावर पडला लय दिवस झालं. आवाज काय, तुम्ही बाकीच्यांचे आवाज मोठं करताय आणि माझा दाबताय. सगळं पत्रकाराच्या हातात असतंय ना. बर. अजून एकदा मुलाखत द्यायची आहे मला जरा वास्तव. कशाबद्दल? हेच लोकशाही इलेक्शन वगैरे ह्याच्या संदर्भात. 100% घेऊ. हिजबुल एक तुम्हाला विषय देतो. साहेबराव एकनाथ कापसे वार्षिका सरपंच होते. बर. त्यांचं वय आता 76 आहे. ओके. तरी सुद्धा ते रेशनिंग दुकान चालवतात. बर. आणि महाराष्ट्रात असं एकच दुकान आहे की ज्याच्यावर कधी तक्रार नाही. आणि बरोबर. दुकान चालू आहे त्याला पूर्णपणे 52 वर्ष झाली, 51 वर्ष झाली. बरोबर बरोबर. 1975 पासून ते दुकान चालवत आहेत. ओके. म्हणजे ही एक म्हणजे वाखाणण्यासारखी गोष्ट आहे किंवा आठवणीत राहण्यासारखी गोष्ट आहे. बरोबर. या संबंधी माझं मत आहे, तुम्ही जरा तुमच्या शैलीमध्ये त्यांची येऊन मुलाखत घेतली तर बरं होईल. नक्की जाऊ द्या नक्की एकदा 100%. युट्यूबला. कधी येत आहे मग? आता एक आठवडाभर जाऊ द्या, जरा थोडं प्रोग्राम चालू आहे तर म्हणजे लोकांना सांगितलं नाही येतो म्हणून. मग आता ही रविवार जाऊन पुढल्या रविवारी. तुमचं राव काम लाल बहादूर शास्त्री सारखं आहे. मूर्ती छोटी परंतु कीर्ती मोठी. आता काय तुमच्या सारख्याने प्रेम करतात लोक. हे खरंय. पण योग्य जागी योग्य प्रश्न विचारण्याचं सुद्धा स्किल आहे बरं का. होय बरोबर आहे. लोकांना पत्रकारितेचे कोर्सेस लावावे लागतात. होय होय खरंय खरंय. हा. आणि तुम्हाला कोर्सेस नाही, नर्सेस नाही. अहो हे दिसतंय तेच कोर्स आपल्या सोबत आपले शेजारी मोटिवेशन आहे. आपल्या सोबत आपल्या घरात बाहेर पडलं का सगळं मोटिवेशन आहे. घरात सुद्धा मोटिवेशनच आहे. पत्रकारिता का करावी, कशासाठी करावी सगळं समजते ना लगेच. ते इंदुरीकर कीर्तन ते एकदा तरी म्हणतात की माझं अर्ध कीर्तन बाहेर पडलो दिसून तयार होत. बरोबर आहे बरोबर आहे. बरोबर तेवढी आवर्जून मुलाखत घ्या. 100% 100%. नजरे वेगळा विषय राहता कामा नये असला. त्यांनी खूप केलं योगदान, ज्याच्यावर कसलीच तक्रार नाही. बरोबर बरोबर. होऊ द्या व्हायरल. नाही नाही नक्की असे माणसं पुढे आले पाहिजेत आणि अशा माणसाचा लोकांनी आदर्श घेतला पाहिजे आणि आपण दाखवलीच पाहिजे ते लोक. नाही नाही अगदी करेक्ट. आणि दुसरी गोष्ट आपल्याला बरेच भेऊ मिळाले वाटतं. अहो भरपूर मिलियन कडे गेला. मिलियन गेलं ना. माझी जी मुलाखत आहे का नाही, बऱ्याच लोकांच्या म्हणण्यात आलं की तुमची मुलाखत वस्तुनिष्ठ होती. आणि मी मुलाखतीमध्ये शेवटी एक वाक्य काढलं होतं की लोकांना विकास नको आहे, असं एक वाक्य मी काढले. पण इतकी मोठी मुलाखत व्हायरल होईल असं मला वाटलं नव्हतं. काटछाट होईल वाटलं. आता मी रोज फिरतो. आता तुम्हाला भेटल्यापासून किती एक दिवस शांत नाही मी. म्हणजे असे लोक बघणार आहेत. सारखं फॉलो करतोय मी. तेच की. बरं का, असं ते काय हरकत नाही. नक्की नक्की. आपल्याला सुद्धा एक समंजस मुलाखत द्यायची आहे. चालेल चालेल. मी येतो तुमच्याकडे, मी फोन करतो पुढल्या रविवारी. चालतंय.